32 गावातील टॅक्सचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या सगळ्या गावकऱ्यांनी आपापल्या गावात गाव विकणे अशी बॅनरबाजी सुरू केलेली। काय यांचं नेमकं म्हणणं आहे मला सांगा। नाना, गावात बॅनर लावले तुम्ही कशासाठी? 2017ला पुणे महानगरपालिकेमध्ये 11 गावं समाविष्ट झाली। तेव्हापासून या गावांना इतका भरमसाठ पद्धतीने टॅक्स लागलेला आहे। म्हणजे लक्ष्मीचा रोडचा जो टॅक्स आहे तो प्रत्येक गावामध्ये त्या दुकानदाराला टॅक्स लागलेला आहे। पण अशा पद्धतीने लोक हवालदिल झालेले आहेत। म्हणून प्रत्येक वेळेस आम्ही शासनाला पत्र देत असतो की हा टॅक्स कमी करा म्हणून। गेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या मध्ये अशाच पद्धतीचे आम्ही आंदोलन वगैरे करण्याचं ठरवलं। त्या ठिकाणी शासनाने त्याचा निर्णय घेतला, पालकमंत्र्यांनी आम्हाला बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी सांगितलं की तात्पुरती आम्ही त्याच्यावर स्थगिती दिली की ही टॅक्स आम्ही थांबवतो म्हणून। टॅक्स थांबला, परंतु त्या ठिकाणी असणारी कारवाई व्हायला पाहिजे होती। ग्रामपंचायतीच्या दुप्पट टॅक्स वाढवायचा। ग्रामपंचायतीचा जर 5,500 रुपये असेल तर 1,000 रुपये टॅक्स का आम्हाला त्या ठिकाणी असा करावा अशी आम्ही समत्यांनी ग्रामस्थांनी विनंती केली होती। परंतु तसं आज तागायत काही त्या ठिकाणी झालं नाही, म्हणून लोकही हवालदिल झालेले आहेत आणि म्हणून आम्ही ह्या टॅक्स लावण्याचा कार्यक्रम गावच विकणे असं केलेला आहे। परंतु या ठिकाणी ते एवढं थांबणार नाही। परंतु आम्ही या ठिकाणी महानगरपालिकेला टाळं ठोकण्याचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। 26 तारीख धरली होती, परंतु मुख्य पंतप्रधान या ठिकाणी येणार आहेत, म्हणून त्या ठिकाणी आम्ही पुढे 2-4 दिवसात सर्व एकत्र बसून त्या ठिकाणी आम्ही तो कार्यक्रम नियोजित करणार आहोत। राहुल, मला सांग, फटाकडे वाजवले होते आपण, मी काय झालं? आमची ती आता चूक आहे का असं म्हणावं लागेल। म्हणजे आता काय झालंय, जखमेपेक्षा इलाज जालीम झालाय। आम्हाला वाटलं होतं महापालिका आली की दिवाळी आल्यासारखं वाटत होतं, पण दिवाळी नाही आली, आम्ही भिकारी झालो। आमच्यापर्यंत शेमगा व्हायला प्रत्येकाच्या घरामध्ये। आज टॅक्स एवढा आहे की आमची घरदारी विकली, गाव विकलं तरी आम्ही टॅक्स भरू शकत नाही। म्हणून आम्हाची मागणी प्रमुख ही आहे की ग्रामपंचायतच्या धर्तीवर जो टॅक्स आहे आसपासच्या गावांना, ज्याप्रमाणे तुम्ही लगतच्या गावांचा टॅक्स आम्हाला लावताय ना, त्याप्रमाणे ग्रामपंचायतचा जो टॅक्स आहे आसपासच्या गावांचा तो आम्हाला लावा आणि तो वार्षिक करा। महिन्याला टॅक्स हा फार जिजिया करापेक्षा मोठी यांची कारवाई होते। असा टॅक्स करू नका, त्या ठिकाणी ग्रामपंचायत धर्तीवर आमचा तुम्ही टॅक्स लावून घ्या, आमची प्रमुख मागणी आहे। आता मुख्यमंत्री म्हणजे ज्यांच्याकडे हा प्रश्न अडकलेला आहे ना, त्या पक्षाचे प्रतिनिधी बापू, आता जबाबदारी तुमची नाही, जबाबदारी माझी आहे। मी जबाबदारी टाळणार नाही। ज्याच्याकडे मागितल्यावर मिळेल त्याच वेळेस आंदोलनं होतात असं आजपर्यंत आपला अनुभव आहे। तर आता गाव विकणे आहे त्याच्या आत या राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब कदाचित GR काढून जी मागणी ग्रामस्थांची आहे, ग्रामपंचायतला असणाऱ्या टॅक्सच्या दुप्पटपेक्षा कमी टॅक्स देऊन या ठिकाणी गावकऱ्यांचं समाधान करतील। गाव नाही झालं तर तुम्ही आंदोलन करणार? आम्ही तुम्ही म्हणताय त्यापेक्षा तीव्र आंदोलन करणार। माझा आंदोलनाचा अनुभव तुम्हाला आहे, त्या लेवलचं आंदोलन करू। सीएम साहेबांना दखल घ्यायला भाग पाडणार का? सीएम साहेब याची दखल नाही, सीएम साहेब रिझल्ट देतील अशी मला अपेक्षा आहे 2च दिवसात। नाना, काय सांगाल? काका सॉरी, नाना काका काय कशामुळे दरवेळेस आंदोलन करतं, आश्वासन मिळतं, पुढे काहीच होत नाही? हीच तर अडचण आहे ना। आणि त्याच्याकरता आंदोलन आम्ही करतोय, तीव्र आंदोलन करतोय। निवडणूक आल्या की आश्वासन मिळतात। आणि आता बापूंनी सांगितले संवेदनशील मुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आपले संवेदनशील आहेत, दुसरे उपमुख्यमंत्री संवेदनशील आहेत। निश्चितपणानं ह्या आचारसंहिता लागण्याच्या आतमध्ये न्याय मिळेल अशी अपेक्षा आम्ही धरतो। पण नाही मिळाला न्याय तर निश्चितपणाने या पुढच्या कारवाईला निश्चितपणे हा सर्वपक्षीय नाही मिळालं तर बहिष्कारच नाही। निश्चित आता पहिली स्टेप अशी आहे की त्या ठिकाणी महानगरपालिकेवर धडक मोर्चा, जसे ते बँड वाजवून आमच्या कर वसुली करायला येतात तसे बँड वाजवतच आम्ही त्यांच्याही दारात थांबणार आणि नंतर नाहीच झालं तर सर्व पक्षीय बहिष्काराचा विचार करणार। काय निश्चितपणे राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री, पालकमंत्र्यांनी आश्वासन दिलं त्यावेळेस पालकमंत्री सुद्धा आता 2 वाजता बिल येते रात्रीची, फार कार्यक्षम आहेत। निश्चितपणे चांगल्या पद्धतीचे निर्णय घेतील। पालकमंत्र्यांचं गाव आहे म्हणून मुख्यमंत्री होऊ देत नाही असं काही? नक्की कल्याण डोंबिवलीच्या धर्तीवरती दुप्पट आकारण्यात येईल टॅक्स, अशा स्वरूपाचं काम उद्या राज्य शासन नक्की करेल असा विश्वास आहे। आम्ही आता त्यांना परत पुन्हा सर्व गावातील कृती समितीच्या माध्यमातून त्यांना आम्ही विनंती करू आणि कसा टॅक्स ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुद्धा जे काही रक्कम जमा व्हायची तेवढ्यामध्ये गावाचे प्रश्न त्या विभागामध्ये नक्की मिटत होते।
दुप्पट कल्याण केलं. डोंबिवलीचा काय विषय म्हणजे तो नेमकं मला सांगा. कल्याण डोंबिवलीला आता नुकताच एक निर्णय जाहीर झालेला आहे. पेपरमध्ये बातम्या आल्या होत्या. कल्याण डोंबिवलीच्या 28 गावांचा 9 वर्षाचा टॅक्स शासनाने माफ केलेला आहे. ग्रामपंचायत धर्तीवर लावायची त्यांनी त्या ठिकाणी सूचना केलेली आहे. मग आमचं म्हणणं असं आहे, त्यांना जो नियम असेल तो आम्हालाही पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात राहतो, तर आमचंही म्हणणं असं आहे, आम्हाला पण ग्रामपंचायत धर्तीवरती कल्याण डोंबिवलीच्या धर्तीवरती आम्हाला टॅक्स आकारावा. तो ग्रामपंचायत धर्तीवर असावा आणि वार्षिक असावा, अशी आमची प्रमुख मागणी. तो न्याय मुख्यमंत्र्यांना तोच नाही उपमुख्यमंत्र्यांनाही मला असावा. थोडक्यात सांगा, 2 गावाची नगर परिषद करून घेतली बाप्पूंनी, पण हे बाकीचे गाव अजूनही महापालिकेतच राहायचं म्हणतात. ही चांगली गोष्ट आहे, पण त्यांचा टॅक्स कोण आणि कधी माफ करणार? मागणी आता काय? ते आमची मागणी 2017ला 11 गावं गेली आणि 2020ला ही उरलेली 23 गावं गेली, अशी 34 गावं गेली. त्यातली आता ही 2 गावं टॅक्स जास्त आहे म्हणून ही वगळली गेली. आमचं आता ज्या पद्धतीने नागरीकरण वाढले, तर आमची मागणी नाही की वेगळी नगर परिषद करावी, पण टॅक्स जो भरमसाठ लावला, 1 रुपये जो शेडला टॅक्स होता, म्हणजे 1 लाख रुपये जो शेडला एका टॅक्स होता तो 10 लाख रुपये झाला. भाजपला कोणी? त्याच्या पद्धतीने आता जबाबदारी तुमची, आमदार जरी नसले आले तर. नक्की 100% या ठिकाणी आम्ही गेले कित्येक महिने या ठिकाणी मुख्यमंत्र्याला पाठपुरावा केलेला आहे. इव्हन 11, 12, 13 मार्च 2023ला आम्ही अजितदादा यांना भेटलोय, वारंवार भेटलोय. त्या ठिकाणी होत काय नाही ना भेटले त्यावेळी त्यांनी आदेश काढला, स्थगिती दिली, पण ते लोकसभेला झाल्यानंतर आचारसंहिता लागली, पण ते आता न झाल्यामुळे परत आम्हाला हे पाऊल उचलण्याची वेळ आलेली आहे. काय तुमची काय भूमिका आहे? मोठ्या अपेक्षेने गावांचा विकास होईल ह्याकरता ही गावं कृती समितीच्या वतीने आंदोलन करून ही गावं महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आली. पण ही खरं तर एवढी काय गैरसमज झाली की लोकांना टॅक्स भरता भरता लोकांच्या प्रॉपर्ट्या विकण्याची वेळ आलेली, म्हणूनच गाव विकणे आहे हा सगळा कृती व सर्व पक्षीय हे आंदोलन ठरलेलं आहे. तरी कृपया हा टॅक्स कमी करावे अशी ही कळकळीची विनंती. आमच्या पुणे महानगरपालिकेमध्ये पहिले 11 गावं, नंतर 23 गावं, 2 मागणी महानगरपालिका. काय ते सांगा. मागणी म्हणजे आम्हाला नागरीकरण एवढं झालंय की विकास नाही पुणे महानगरपालिकेचा, अजिबात आमच्याकडे सुविधा नाही, आणि सुविधा नसताना टॅक्स भरपूर वाढवला, तर आमचा टॅक्स कमी होणं हे अत्यंत गरजेचं आहे. काय सांगा 2 मिनिटं. आता कल्याण डोंबिवली सारखे तुम्हाला टॅक्स माफ व्हावा ही मागणी पुढे करता तुम्ही? कल्याण डोंबिवली सारखाच टॅक्स आम्हाला माफ व्हावा. गेले 8-9 वर्ष झाले आमच्या गावांना प्रतिनिधी नाही, सुविधा नाही, विकास नाही. आम्हाला वाटलं होतं की महानगरपालिकेत गावं गेल्यानंतर आमच्या गावांचा विकास होईल आणि त्या ठिकाणी सर्व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळतील, परंतु त्या मिळाल्या नाही. टॅक्स हा भरमसाठ झाला. ज्या ठिकाणी 2 पट टॅक्स होता त्या 2 पटच्या ऐवजी तो 10 पट झालाय, तर त्याचा आम्ही निषेध करतो. आणि त्या ठिकाणी आम्हाला कल्याण डोंबिवली सारखा म्हणा किंवा वार्षिक ग्रामपंचायतीला डबल टॅक्स ग्रामपंचायत जसा होता तसा डबल व्हावा अशी आमची नागरिकांची मागणी. खरं तर एकीकडे राज्याचे सीएम हे कल्याण डोंबिवलीतल्या 28 गावांचा तब्बल 9 वर्षाचा टॅक्स माफ करतात, मग तोच न्याय पुण्यातल्या 34 गावांना मी खरं 2 गावाची वेगळी नरशेत करून घेतली. या सीएम मुख्यमंत्र्यांनी बापूंच्या हट्टखातर, मग बाकीच्या 32 गावांनी काय केलं? हा सगळा ग्रामस्थांचा सवाल आहे. म्हणून जर हा निर्णय नाही झाला तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू, टाळेबंद करू महापालिका, अशी सगळी आता यांनी पुढची कार्यक्रमच जाहीर करून टाकलेला आहे. मग आशा करूया आता तरी मुख्यमंत्री दखल घेतील आणि या गावकऱ्यांचा टॅक्सचा जो प्रश्न आहे तात्काळ सोडवतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रान फुंदे, न्यूज 18 लोकमत पुणे.